नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. स्नेहालय अहिल्यानगर येथे स्थापन झालेली एक सामाजिक कृतीशील उपक्रमाची संस्था, त्याचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात विशेष उपस्थिती लावली. स्नेहालय या संस्थेच्या माध्यमातून होणारं सार्वजनिक काम हे समाजामध्ये दीपस्तंभासारखं आहे असं त्यांनी सांगितलं आणि सामाजिक क्षेत्रातील अंधकार दूर होण्यासाठी आज समाजात कृतीशील हातांची गरज आहे हे त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या बोर्डवर आहे आणि ती बरंच काम करते. तर आम्ही घरी नेहमी हा विषय होतो, आमच्या मुलांबरोबर होतो की मला चिंतामणीचं विशेष असं वाटलं की त्यांनी मला सांगितलं मी ठराविक रक्कम आमच्याकरता ठेवतो आणि बाकी सगळं मी ह्या पुढे पूर्ण देणग्या आणि ह्याच्याकरता मी वापरणार आहे. तर मी हिला म्हटलं की आपण अजून एवढे मोठे झालो नाहीत, आपण आपल्यातले 1 लाखभर रुपये 1.5 लाख रुपये हे सुद्धा आम्हाला थोडी जाणीव म्हणून बाकीच्या जगात तर खूप आनंद आहे. त्यांना आहे तेही कमी पडते अशी स्थिती आहे की धावत सुटलेले आहेत ते. त्यांना स्वतःच्या मुलांकडे बघायला वेळ नाही आहे, ते समाजातल्या मुलांकडे काय बघणार. वातून गेल्यामुळे खूप मानसिक त्यांच्यावर आघात झालेत आणि त्या अतिशय मानसिक आजारी झाल्यात आणि त्यांना भास होतात आणि त्याच्यावर उपचार करायचे म्हणजे ते दीर्घकालीन करावे लागतील. मग एक सेटअप करावा लागेल, मग एक वेगळा सेटअप त्यांच्यासाठी आम्ही सुरू केला. गोष्ट अशी होते की अशा सगळ्या गोष्टी समाजामध्ये चालत असतात, दिसत असतात आणि बाललैंगिक शोषणाचे तर केसेसमध्ये आम्ही रोज काम करतो आणि आमचा अनुभव असा आहे की सगळ्या लोकांना सगळं दिसत असतं पण लोक पुढे येऊन तक्रार करत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे 1 लाख रुपयाचा देणगीदार मिळवता येतो मेहनत करून, चांगल्या कामाला लोकांना पटवून सांगता येतं. असे वैजापूरकर सरांसारखे सहृदय माणसं समाजामध्ये सापडतात की जे मदत करतात. पण जर तुम्हाला प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध साक्षीदार पाहिजे असेल त्या गुन्ह्याचं, असे लोक करणारे लोक कोणीतरी असे बदमाश लोक असतात, तर त्यांच्या तुम्हाला माहिती आहे तर फक्त जेवढं माहिती आहे तेवढं येऊन सांगा पोलीस स्टेशनमध्ये. असं जर म्हणलं तर साक्षीदार, पंच कधीही मिळत नाही, तक्रारदार कधीही मिळत नाही. आणि मग प्रश्न असा येतो, लोक म्हणतात नाही हो आम्ही अमुक आहेत, आम्ही शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, वकील आहे, उद्योजक आहे, व्यावसायिक आहे, व्यापारी आहे, हे थोडे आमचं काम आहे. मग प्रश्न असा येतो की हे काम कोणाचं आहे. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपल्या देशामध्ये आज 150 कोटी 146 कोटी लोक राहतात, पण त्याच्यामध्ये खरंच जागृत नागरिक किती आहेत की जे म्हणतात की दुसऱ्या कुठल्या नागरिकावर अन्याय झाला तर आम्ही साक्षीदार पंच म्हणून उभं राहायला तयार आहे, किंवा आम्हाला काही गरज नाही आहे की तो व्यक्ती माझ्या तिचं नाव माहिती असेल, गाव माहिती असेल, ती ओळखीची असेल, जातीची असेल, धर्माची असेल, जर माझ्या समोर अन्याय होत असेल तर मी हस्तक्षेप करणार असं म्हणणारी माणसं आपल्या देशात वाढत आहेत का कमी होत आहेत. तर लक्षात येतं की कमी कमी होत चालली ही संख्या. सिव्हिल सोसायटी आपण ज्याला म्हणतो ती कमी कमी होत चालली. मला असं वाटतं की आज अनेक संस्था काम करत आहेत. प्रचंड मोठी गरज आहे आपल्या देशामध्ये. जो सामाजिक विषयातला अंधार आहे तो घालवण्यासाठी आपल्याला सामाजिक चळवळ, सामाजिक कार्य याच्याशिवाय पर्याय नाही आहे. हे काम काही शासनावर लोटून शासन सगळ्यांचा उद्धार करेल असं काही होणार नाही, कारण आपली लोकसंख्याच अतिप्रचंड आहे. पण मग सिव्हिल सोसायटी आहे का? 68 कोटी तरुण माणसं आहेत. जर त्यांनी ठरवलं की आम्ही फक्त एक कुटुंबाची जबाबदारी घेऊ, की त्या कुटुंबातल्या व्यक्तींना सक्षम करू आर्थिक सामाजिक दृष्ट्या, त्यांना जे अधिकार सरकारने दिलेले आहेत तिथपर्यंत त्यांना ॲक्सेसिबिलिटी करून देऊ, असं ठरवलं तरी आपल्या देशामध्ये लगेच बदल नाही होणार, पण आशा तर तयार होईल. जे निराशेचं वातावरण आहे ते तर जाईल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला 15 जागा भागीदार म्हणून दिलेल्या आहेत. त्याची माहिती नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर आमच्या निलेश गिरमे आणि सुदर्शना त्रिगुणाई दोघांनी तुम्हाला आपली चर्चा सांगितलेली आहे.
परत आपले सगळे जे शिवसैनिक बांधव आणि भगिनी आले होते त्यांच्यापैकी काही जण तुमच्याशी बोललेले आहेत आणि मुख्य जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसं तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील. मग तो निर्णय स्वतंत्र लढण्या किंवा युतीत लढण्याच्या बद्दलचा असेल. त्याचबरोबर उमेदवार कोण असतील याची सुद्धा आम्ही यादी त्यांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे. पण नवीन नवीन लोक इच्छुक राहत आहेत त्यामुळे तशी आपल्याकडून यादी दिल्यानंतर योग्य त्या वेळेला निर्णय होईल. हे जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना सांगितली समजावून. त्यांचे 2 म्हणणी होती त्याच्यात काही त्यांचे आक्षेप होते शहर प्रमुखांबद्दल. दुसरं त्यांचं म्हणणं होतं काय चाललंय आम्हाला कळत नाहीये. माझ्या असंही लक्षात आलं की त्यांना माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने समाधान झालं आणि जात असताना त्यांना उलट मी सांगितलेलं आहे की आपल्याला तयारी करण्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहात. त्याच्यामुळे हे काही एक व्यक्ती कोणी ठरवणार नाहीये. अंतिम निर्णय माननीय शिंदेसाहेब ठरवणार आहेत आणि शहराच्या शिफारसीनुसार ठरवणार आहेत असं त्यांना सांगितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ते ऐकलं आहे. त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे पण ते अतिशय प्रेमाने आणखीन चांगल्या प्रकारच्या वातावरणात गेलेले आहेत आणि ते नेहमीच माझ्या घरी येतात निदर्शनं न करता तसेही भेटतात. एक त्यांची रुखरुख आहे की काही वॉर्डांमध्ये कायम भारतीय जनता पक्षालाच जागा मिळालेल्या आहेत तिथे आम्हाला शिवसेनेचं काय. तर तिथे आपल्याला कल्पना आहे की ठाणं आहे, मुंबई आहे, सांगली आहे, नाशिक आहे अशा ठिकाणी जिथे विद्यमान नगरसेवक असतात. मग समजा आमचे असतील शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे असतील तर ते विद्यमान नगरसेवकांच्या जागा साधारणपणे मागितल्या जात नाही तसा आतापर्यंतचा नियम असतो. परंतु ती भावना कळण्याच्या एवढं त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या. पण हसत खेळत पण थोडीशी रागवून पण थोडी प्रेमाने अशी व्यवस्थित चर्चा झाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला स्मरून आपण चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या संदर्भामध्ये मार्ग काढायचा या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका सांगितली. मी त्यांना हे पण विचारलं कारण मी एका वृत्तवाहिनीवर पाहिलं होतं की माझा राजीनामा दिला. मी कसला राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं. त्याच्यावर त्यांनी सांगितलं आम्ही राजीनाम्याची मागणी वगैरे केली नाही आहे. म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही. तर त्याच्यामुळे शहर अध्यक्षांच्या बद्दलच्या भावना त्यांनी माध्यमातून पोहोचवलेल्या आहेत. त्यांनी स्वतः ते भेटलेले आहेत माननीय शिंदे साहेबांना. निवडणुकीच्या आधी त्यांना बदला अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. तर मी त्यांना सांगितलं की बाबा ते शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो. 165 जागांच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 15 जागा या शिवसेनेला दिलेल्या आहेत. त्याचा राग शिवसैनिकांना अनावर झाला आणि नाना भानगिरे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी दंड थोपटले आणि त्याकरता डॉक्टर नीलम गोरे यांच्या घराबाहेर त्यांनी आंदोलनही केलं. आम्ही 45 दिवसांचं काम केलेले. यांनी काय केले माहिती काय, यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ता ठेवलेले. पैसे काम करते लोक सगळी, बाकी काही करत नाहीये. मॅनेज करण्या नेते द्या, मॅनेज करण्या द्या आणि नंतर मॅनेज करण्या नेते द्या. धक्कादार नाही पहिल्यापासून आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळे उमेदवार मॅनेज करते, मॅनेज करून दिले. सगळ्यानंतर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य निवडणूक तुम्ही जो आता प्रश्न विचारला होता शहर प्रमुखाबद्दल, माझा शहर प्रमुखावरती आरोप आहे. हा शहर प्रमुखांनी कमर्शियल केलाय पक्ष. आज मला सांगा हडपसर म्हणजे तुम्हाला तिथं 5 हे पाहिजे तुम्हाला उमेदवार, 6 उमेदवार. मग पुणे शहरामध्ये काय ठेवणार आम्हाला. बरं यांनी जे कार्य नाही, मी सांगतो मी जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचा, पण मी इलेक्शन लढवणार नाही. ह्या सगळ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. यांच्यासाठी मी आलेलो आहे. आणि जे शहर प्रमुख आहेत प्रमोद नाना भानगिरे यांनी परत एकदा सांगतो कमर्शियल केलेला आहे पक्ष. माझी 6 महिन्यापूर्वी मागणी होती की ह्या माणसाला पदावरनं काढा म्हणून. प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला, शहराध्यक्षपदही सोडलं आणि त्यांनी आता काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. नेमकी यापुढची त्यांची भूमिका काय राहील हे त्यांच्या कृतीतूनच दिसून येईल. पण तथापि शरद पवार आणि अजितदादा पवार यांचा निर्णय त्यांना न पटल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला ही वस्तुस्थिती. माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे. याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झालाय किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख, जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये. माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे. माझी लढाई ही संघाच्या विरोधात आहे. माझी लढाई जाती आणि धार्मिक आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे.
माझी लढाई माझ्या पुण्यामध्ये राज्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचाराची हजारो नाही तर लाखो कोटीची उडाणं घेतली, ज्यांनी पुण्यासारखं राज्य देशामध्ये नव्हे तर जगामध्ये, नुसतं राज्यामध्ये नाही तर देशामध्ये गुन्हेगारीमध्ये एक नंबर आणलं. मी नाही सांगत. या ठिकाणी खुद्द गृहमंत्री अमित शहा यांचा मागच्या महिन्याचा अहवाल सांगतो की देशामध्ये गुन्हेगारीमध्ये वडेट्टीवार साहेब पहिला नंबर हा पुण्याचा आहे. म्हणजे सपकाळ साहेब राज्याचा नव्हे तर देशाचा भ्रष्टाचाराचा नंबर काढण्यात आला. त्याच्यामध्ये माननीय प्रल्हाद देशमुख साहेब त्यांनीच दिलाय. म्हणजे या राज्यात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि वर सुद्धा भाजपचं सरकार आहे. त्यांच्या गृहमंत्र्यांनी जो सपकाळ साहेब यांनी का अहवाल दिलाय त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र पहिला आणि महाराष्ट्रामध्ये पुणे पहिला. पुणे कुणाच्या ताब्यात आहे तर भाजपच्या ताब्यात आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे काय थोडं राज्याचं देशाचं आणि जगाचं आकलन करायची इच्छा असते. कोंढवा या ठिकाणी अवैध दारू धंद्यावरती पोलिसांनी धाड घातली आणि त्याच्यामध्ये अवैध दारू धंद्यामध्ये फारसे किती लोक प्यायला येणार आणि किती त्या ठिकाणी रक्कम जमणार, पण जवळजवळ 1 कोटीहून अधिक रक्कम त्या ठिकाणी सापडली. तेव्हा नेमकं पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यातील काही उमेदवार हे स्वतःच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. त्यांना उमेदवारी देणार किंवा नाही देणार असं कुठलंही आश्वासन दिले नाही असं जरी सांगत असले तरी आता ज्या वेळेला फॉर्मचं वाटप होईल त्यावेळेलाच ही वस्तुस्थिती आपल्याला कळेल. पण त्याचबरोबर राज्यात त्यांच्या सत्तेत असलेला पार्टनर किंबहुना उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता उलथवून त्यांना जेव्हा शिंदेंनी शह दिला त्यांच्याबरोबर भाजपने संधान साधलं आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदेंना दिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि शिंदे यांनी महाराष्ट्रातली विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते सत्तेत आले. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगर परिषद, नगरपालिका या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोण कोणाबरोबर आहे हे आज तागायत चित्र स्पष्ट होत नव्हतं. आणि आता पुण्यात तर शिवसेनेला 15 जागा दिल्या, 165 जागांपैकी 15 जागा दिल्या. आता 150 जागा या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष लढवणार का असा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग शिवसैनिक त्यावेळेला आक्रमक होतील का हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच शिवसैनिकांना 15 जागा जरी दिल्या असल्या तरी ते भारतीय जनता पक्षाचं युती म्हणून काम करणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.